नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजचं सेकंड लेक्चर जे आहे ते बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काय असतं आणि त्याचे जे बेसिक क्लासिफिकेशन असतं ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, आता यामध्ये मी काल जसं सांगितलं होतं की सिलेबसमध्ये आपल्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज किंवा मोनो हॅलोजन कंपाऊंड्स जे आहेत त्याच्यावरती आपला खरं तर फोकस असणार आहे. ओके, तर मग आज आपल्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज बद्दल जास्त डिटेलमध्ये बघायचंय. ठीक आहे, तर आपला पुढचा जो क्वेश्चन आहे आजचा, द नेम ऑफ दिस टॉपिक इज classification of mono halogen derivatives किंवा तुम्ही याला म्हणू शकता मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. ओके, सो दिस इज द टॉपिक, क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. मग आता याचे पर्टिक्युलर क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर इट इज डिवायडेड इनटू 6 डिफरंट टाइप्स. ओके, सो वी विल सी वन बाय वन, एक एक करून आपण डिटेलमध्ये ते बघणार आहोत. ठीक आहे, सर्वात पहिलं म्हणजे पहिला टाइप यामध्ये जो येतोय तो बेसिकली येतोय अल्किल हॅलाइड्स. ओके, अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्सला आणखी एक दुसरं नाव आहे, समटाइम्स इट इज कॉल्ड ॲज हॅलो अल्केन्स. ओके, हॅलो अल्केन्स और अल्किल हॅलाइड. ठीक आहे, आता हॅलो अल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड म्हणजे काय असतं बेसिकली ते मी तुम्हाला सांगतो. काल पण आपण बघितलं होतं अल्केन्स. बेसिकली अल्केन्स म्हणजे काय, अल्केन्स मध्ये जेवढे पण कार्बन कंपाऊंड्स असतात त्यामध्ये सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड्स असतात, म्हणजे सगळे सॅच्युरेटेड कंपाऊंड्स असतात. आणि यामधून जर एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला आणि त्याच्या जागी एक हॅलोजन ऍटम आपण रिप्लेस केला तर आपल्याला जे कंपाऊंड मिळतं त्याला आपण बोलू शकतो हॅलो अल्केन और अल्किल हॅलाइड. ठीक आहे, आता याला बेसिकली रिप्रेझेंट कसं केलं जातं ते लक्षात घ्या. अल्किल ग्रुप इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय R अँड सिंगल बॉन्ड X. दिस इज द रिप्रेझेंटेशन. हे रिप्रेझेंटेशन आहे कशाचं, अल्किल हॅलाइड्सचं. ठीक आहे, वेअर हा R म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दिस R इज नथिंग बट अल्किल ग्रुप आणि X म्हणजे काय असतं, दिस इज नथिंग बट हॅलोजन ऍटम. मग या हॅलोजनच्या ऍटमच्या जागी कुठलाही हॅलोजन येऊ शकतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, सो एक्झाम्पल आपण बघू. Let us see some example for this alkyl halide किंवा halo alkane. So example is CH3 single bond Cl. Okay, so this CH3 is nothing but what, methyl group. Okay, and chlorine atom attached आहे, so we call it as a methyl chloride. Okay, so this is the alkyl halide or halo alkane. पण आता याची डिफिनेशन कशी, म्हणजे याला डिफाईन कसं करणार. ओके, सो डिफाईन करणं अगदी सिंपल आहे. या कंपाऊंड्स मध्ये हॅलोजन ऍटम जो अटॅच असतो तो अशा कार्बनला अटॅच असतो जो, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की जो सॅच्युरेटेड कार्बन आहे. सॅच्युरेटेड म्हणजे काय की सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड्स सिंगल बॉन्ड त्या चेन मध्ये सगळे असतील. आणि दुसरी एक गोष्ट, आपण 11th मध्ये एक चॅप्टर स्टडी केला होता, त्याचं नाव होतं केमिकल बॉन्डिंग. या केमिकल बॉन्डिंग मध्ये देर वॉज वन कन्सेप्ट नोन ॲज हायब्रिडायझेशन. ओके, सो हायब्रिडायझेशन मध्ये 3 टाईपचे हायब्रिडायझेशन असतात. नंबर 1 दॅट इज sp3 हायब्रिडायझेशन, सेकंड इज sp2 हायब्रिडायझेशन अँड थर्ड इज sp हायब्रिडायझेशन. ओके, मग तिघांमध्ये डिफरन्स काय असतो, तर sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जो कार्बन आहे तो सिंगल बॉन्डेड असतो.
सॅच्युरेटेड. sp2 मध्ये इट इज डबल बॉन्डेड आणि sp मध्ये इट इज ट्रिपल बॉन्डेड. मग आता इथे अल्किल हॅलाइड्स मध्ये किंवा हॅलो अल्केन्स मध्ये जो कार्बन आहे तो सिंगल बॉन्डेड कार्बन आहे, म्हणजेच तो कुठला कार्बन असायला हवा, sp3 हायब्रिडाइज कार्बन असायला हवा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स. आता याच्यामध्ये सुद्धा एक सब कॅटेगरी आहे, म्हणजे हॅलो अल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड्स. दे आर अगेन क्लासिफाईड into three different types. Okay, so let us see what are these three types. Okay, मग सर्वात पहिला टाइप मी आधी तुम्हाला सांगतो. Okay, let us give the name as small a. The first type is nothing but called as primary alkyl halide. What it is called? Primary alkyl halide. प्रायमरी अल्किल हॅलाइड ला डिनोट केलं जातं बाय 1 डिग्री. ओके, दिस इज द फर्स्ट टाइप. कशातला? अल्किल हॅलाइड मधला. मग आता प्रायमरी नंतर दुसरा कुठला येतो? प्रायमरी नंतर येतोय सेकंडरी अल्किल हॅलाइड. ओके, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि याला डिनोट करतो आपण बाय 2 डिग्री. आणि थर्ड टाइप किंवा थर्ड कॅटेगरी याच्यामध्ये दिलेली आहे, दॅट इज स्मॉल सी, विच इज नथिंग बट कॉल्ड ॲज टर्शियरी अल्किल हॅलाइड. ओके, टर्शियरी अल्किल हॅलाइड, दॅट इज इट इज डिनोटेड बाय 3 डिग्री. आता या तिघांमध्ये डिफरन्स काय ते मी तुम्हाला सांगतो. याचा जनरल फॉर्म्युला सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल. ओके, बिफोर दॅट आय वुड लाईक टू टेल यू वन कन्सेप्ट. कार्बनचे टोटल 4 टाइप्स असतात. देर आर 4 टाइप्स ऑफ कार्बन. प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शियरी कार्बन अँड क्वाटर्नरी कार्बन. मग आता हे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी किंवा क्वाटर्नरी म्हणजे काय? कधी कधी असं होतं की कार्बन ॲटम हा एकाच कार्बन ॲटम, एकाच दुसऱ्या कार्बन ॲटमला अटॅच असतो, तेव्हा त्याला तुम्ही म्हणू शकता प्रायमरी. कधी कधी कार्बन हा एक सोडून 2 डिफरंट कार्बनला अटॅच असतो, तर अशा कार्बनला आपण बोलणार सेकंडरी. जर तोच कार्बन 3 अदर कार्बन्सला अटॅच असेल तर इट इज कॉल्ड एज टर्शियरी. आणि एक कार्बन जर 4 डिफरंट कार्बन्सला कनेक्टेड असेल, अटॅच्ड असेल, तर इट इज कॉल्ड ॲज क्वाटर्नरी. आता हे इथे का सांगितलं तर त्याचं बेसिक जे आहे ते आपल्याला इथे लागणार आहे. ओके, सो फर्स्ट लेट अस सी व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्किल हॅलाइडचा फॉर्म्युला असा आहे, आर सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड X. आता यामध्ये एक अरेंजमेंट तुम्ही लक्षात घ्या. हा जो हॅलोजन ॲटम आहे हा या कार्बनला अटॅच आहे आणि हा कार्बन आणखी एकाच कार्बनला अटॅच आहे. आता R म्हटल्यानंतर हा अल्किल ग्रुप आहे. इट मे बी CH3. ओके, इट मे बी C2H5, बट स्टील इथे एकच कार्बन जो आहे तो अटॅच आहे आणि म्हणून हा जो कार्बन आहे या कार्बनला आपण कुठला कार्बन बोलणार? प्रायमरी. आणि हे जे अल्किल हॅलाइड इथे तयार होतंय याला आपण बोलू शकतो प्रायमरी अल्किल हॅलाइड. ओके, मग आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल जे मी मगाशी पण दिलं होतं सुरुवातीला. फॉर एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड Cl. आता इथे तुम्ही बघू शकता दिस इज मिथिल क्लोराइड. ओके, आता यात एकच कार्बन आहे, दिस इज अन एक्सेप्शन. लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Br. इथिल ब्रोमाइड. हा कार्बन तुम्ही बघा जो ब्रोमिनला अटॅच आहे आणि हाच कार्बन आणखी एकाच कार्बनला अटॅच आहे. सो दॅट्स वाय दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड. ओके, आणखी बरेच एक्झाम्पल्स आपण इथे देऊ शकतो. लेट अस टेक अनदर एक्झाम्पल. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड I. 3 कार्बन्स आहेत म्हणून याचं नाव काय यायला पाहिजे?
प्रोपिल बिकॉज इट इज 3 कार्बन्स. आयोडीन अटॅच आहे म्हणून इट इज आयोडाइड. आणि सिंगल चेन आहे, स्ट्रेट चेन आहे म्हणून याला आपण बोलतो एन प्रोपिल आयोडाइड. दिस इज नॉर्मल प्रोपिल आयोडाइड. आता यात पण तुम्ही बघू शकता, दिस इज द कार्बन विच इज अटॅच टू आयोडीन. आणि हा कार्बन आणखी किती कार्बनला अटॅच आहे? ओनली 1. म्हणून हे जे अल्किल हॅलाइड आपण बघितले, these are all the examples of what? Primary alkyl halide. Okay? So, I think प्रायमरी अल्किल हॅलाइड तुम्हाला समजलेला असेल. ठीक आहे. आता थोडंसं आपण सेकंडरी अल्किल हॅलाइडचा विचार करू. सेकंडरी मध्ये जो रिप्रेझेंटेशन आहे किंवा जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने असेल? इट विल बी लाईक दिस. आर सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड R डॅश X. ओके. सो सी, दिस इज द कार्बन. हा कार्बन हॅलोजनला अटॅच आहे आणि ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो आणखी 2 कार्बनला अटॅच आहे. ओके. म्हणजेच हा जो कार्बन आहे, दिस कार्बन इज सेकंडरी कार्बन अँड दिस पर्टिक्युलर अल्किल हॅलाइड इज कॉल्ड एज सेकंडरी अल्किल हॅलाइड. ठीक आहे. याचं एक एक्झाम्पल आपण बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लेट अस टेक वन एक्झाम्पल. CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड Br. ओके. या कंपाऊंडचं नेम काय पहिल्यांदा ते आपण बघू. सो दिस इज द ब्रोमीन अटॅच टू सेकंड कार्बन आणि हा आणखी 2 कार्बनला अटॅच आहे म्हणजे हा सेकंडरीचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. 3 कार्बन्स आर देअर म्हटल्यानंतर दिस इज प्रोपिल. ओके. ब्रोमीन अटॅच आहे म्हणून ब्रोमाइड. आणि सर्वात महत्वाचं की 2 सेम ग्रुप अटॅच आहेत, सो वी कॉल इट एज अ आयसोप्रोपिल ब्रोमाइड. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्किल हॅलाइड. ओके. आता आपण टर्शियरी हॅलाइड कडे येऊ. सो टर्शियरी हॅलाइड मध्ये काय होतं एक्झॅक्टली त्याचं स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा बघू. ओके. सो लेट अस सी द स्ट्रक्चर फॉर टर्शियरी अल्किल हॅलाइड. ओके. सो टर्शियरी अल्किल हॅलाइड मध्ये काय होतं? सेंटरला देर विल बी 1 कार्बन. ओके. देर आर 3 alkyl groups attached to this carbon and 1 halogen attached to this carbon. मग बघा, हा कार्बन हॅलोजन ॲटमला अटॅच्ड आहे आणि हाच कार्बन आणखी 3 कार्बनला अटॅच आहे किंवा 3 अल्किल ग्रुपला अटॅच आहे. आणखी एक सांगायचंय, हे अल्किल ग्रुप सेम पण असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात म्हणून याला मी R डॅश नाव देतो आणि याला R डबल डॅश नाव देतो. ओके. सो लेट अस सी द एक्झाम्पल फॉर दिस पर्टिक्युलर टर्शियरी अल्किल हॅलाइड. एक एक्झाम्पल आपण बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो लेट अस सी द एक्झाम्पल. CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड Br सिंगल बॉन्ड CH3. ठीक आहे. आता या कंपाऊंडचं नेम आपल्याला बघायचंय. दिस इज द टर्शियरी कार्बन, दिस इज ऑल्सो द टर्शियरी कार्बन. हे टर्शियरी अल्किल हॅलाइड आहे. Count the number of carbons first. 1, 2, 3, 4. So number of carbons किती आहेत? 4. म्हणून there is a butyl. ब्रोमीन अटॅच आहे म्हणून याला आपण काय बोलणार? ब्रोमाइड. आणि सर्वात महत्वाचं इथे प्रिफिक्स आपल्याला द्यावं लागेल. कोणत्या कार्बनला ब्रोमीन अटॅच आहे? तर टर्शियरी कार्बनला. सो दॅट्स वाय द सफिक्स किंवा प्रिफिक्स इज टर्शियरी. टर्शियरीचे फर्स्ट 4 लेटर दॅट इज टर्ट. मग नाव काय येणार याचं? टर्ट ब्युटिल ब्रोमाइड. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. ओके. और वी कॉल इट एज अ पर्टिक्युलरली हॅलो अल्केन्स. ठीक आहे. सो इथे फर्स्ट पार्ट जो आहे आपला क्लासिफिकेशनचा तो संपलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर मोनोहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये जो सेकंड टाइप येतोय, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सेकंड हॅलाइड? सो द नेम ऑफ दिस सेकंड हॅलाइड इज नथिंग बट allylic halide. Which halide? Allylic halides. Okay.
ना व्हॉट इज दिस ऍलिलिक हॅलाइड, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आणि त्या एक्झाम्पल वरनं तुम्हाला समजावून सांगतो. ओके, लेट अस टेक वन एक्झाम्पल. एक्झाम्पल असं आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड X. एकदम व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. ओके, कारण याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं मुलांचं. काय बघायचंय आपल्याला, हॅलोजन ऍटम कोणत्या कार्बनला अटॅच आहे, या कार्बनला. करेक्ट. हा जो कार्बन आहे हा आणखी एका कार्बनला अटॅच आहे जिथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हॅलोजन कोणाला अटॅच आहे, या कार्बनला. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे हा कोणता कार्बन झाला, मगाशी सांगितल्याप्रमाणे sp3 हायब्रिडाइज कार्बन. ओके, येतं लक्षात. आणि हा जो sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे हा अशा कार्बनला अटॅच आहे की इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. म्हणजे ऍलिलिक हॅलाइड्स मध्ये कंपल्सरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड येणार. पण हॅलोजन ऍटम या डबल बॉन्ड असलेल्या कार्बनला अटॅच नसणार. याच्यापैकी कुठल्या तरी एका कार्बनला तो कार्बन अटॅच असेल आणि त्याला हॅलोजन ऍटम अटॅच असेल. जर अशी कंडिशन असेल तर दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, ऍलिलिक हॅलाइड्स. ओके, सो आय थिंक तुम्हाला लक्षात आलं असेल. आय विल गिव्ह यू वन मोर एक्झाम्पल. ओके, याच्यामध्येच ऍलिलिक हॅलाइडचं एक्झाम्पल आणखी देता येईल. आय विल ड्रॉ वन स्ट्रक्चर. ओके, दिस इज द स्ट्रक्चर. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हेक्सागॉन काढला म्हणजे ती बेन्झीन रिंग आहे. दिस इज नॉट अ बेन्झीन रिंग. व्हॉट इज दिस? दिस इज सायक्लोहेक्सेन. ओके, सायक्लोहेक्सेन मध्ये मी एक काम करतो, इथे हॅलोजन ऍटमला अटॅच करून टाकतो पहिल्यांदा. ठीक आहे, आणि इथे डबल बॉन्ड देतो. म्हणजे थोडक्यात सायक्लोहेक्सेन जो आहे त्यामध्ये मी एक डबल बॉन्ड टाकला म्हणजे तो सायक्लोहेक्झीन बनला, अल्कीन बनला. आणि इथे हॅलोजन ऍटम अटॅच केला. आता एक तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की या रिंग मध्ये प्रत्येक कॉर्नरला देर इज वन कार्बन. ओके, तर आपल्याला बाकीच्या कार्बनचं घेणं देणं नाही. तुम्ही हा कार्बन ऑब्झर्व करा जो हॅलोजन ऍटमला अटॅच केलेला आहे. सगळेच्या सगळे कोणते बॉन्ड आहेत, सिंगल बॉन्ड. म्हणजे कोणता कार्बन आहे, sp3. आणि या कार्बनला जो कार्बन अटॅच आहे तर इकडे तुम्ही बघत असाल तर हिअर देर इज अ डबल बॉन्ड. म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट, ऍलिलिक हॅलाइड्स. ओके, फॉलोड. नाउ यानंतर जो थर्ड टाइप येतोय, दिस इज द ऍलिलिक हॅलाइड. आफ्टर दॅट ऍलिलिक हॅलाइड नंतर एक थर्ड टाइप येतोय. लेट अस सी दॅट थर्ड टाइप विच इज कॉल्ड ॲज बेन्झिलिक हॅलाइड्स. ओके, व्हॉट इज द नेम, बेन्झिलिक हॅलाइड्स. ओके, आता हे बेन्झिलिक हॅलाइड्स काय असतं, एक्झाम्पल देतो परत एकदा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बेन्झिलिक हॅलाइड म्हणजे वर्डच आलाय बेन्झिलिक, म्हणजे थोडक्यात कंपल्सरी यामध्ये बेन्झीन रिंग तुम्हाला सापडेल. ओके, सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. दिस इज बेन्झीन रिंग. ओके, अल्टरनेट डबल बॉन्ड्स आर देअर. ओके, फक्त एक काम करायचंय, डायरेक्टली हॅलोजन अटॅच करायचा नाही. याला आपल्याला एक कार्बन अटॅच करायचा आहे म्हणजे सिंगल बॉन्ड CH2 आणि मग त्याला हॅलोजन अटॅच करायचं आहे. हॅलोजन डायरेक्टली याला अटॅच झाला तर तो बेन्झिलिक हॅलाइड होत नाही मित्रांनो. बेन्झीन रिंगला एक कार्बन आणि मग त्याला हॅलोजन लावा तेव्हा काय तयार होईल, बेन्झिलिक हॅलाइड. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सो दिस इज द बेन्झीन रिंग. ओके, अगेन alternate double bonds. Okay, so here there is one carbon attached, here there is halogen, and here there are two alkyl groups attached, that is methyl group. तर इथे पण तुम्ही बघा हा जो कार्बन आहे हा हॅलोजनला अटॅच आहे आणि मग तो बेन्झीन रिंगला अटॅच झालेला आहे. सो दिस टू आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट, बेन्झिलिक हॅलाइड्स. ओके, नाउ let us see the
next type, that is type number 4. After benzylic halide, the next important type is, let us see the next important type, that is type number 4, which is called as vinylic halides. ओके, आता विनिलिक आणि ॲलिलिक दोघांमध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं. दोघांमध्ये सिमिलॅरिटी आधी सांगतो, दोघांमध्ये पण डबल बॉन्ड आहे. आधी मी एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लेट अस सी CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड X. ठीक आहे, डबल बॉन्ड कंपल्सरी आहेच. फक्त लक्षात घ्या, हा जो हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे, या कार्बनला डबल बॉन्ड आहे, म्हणजे इट इज अ डबली बॉन्डेड कार्बन. आणि आपण हायब्रिडायझेशन मध्ये बघितलंय की जर डबल बॉन्ड असेल तर कुठलं हायब्रिडायझेशन असतं, sp2 हायब्रिडायझेशन असतं. ओके, मग इथे हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू sp2 हायब्रिडाइज कार्बन विच इज डबली बॉन्डेड. दिस इज नोन ॲज विनिलिक हॅलाइड. ॲलिलिक मध्ये काय होतं, ॲलिलिक मध्ये हॅलोजन ॲटम अटॅच होता कार्बनला, पण तो कार्बन कुठला होता, इट इज sp3 हायब्रिडाइज, आणि त्याच्या शेजारचा कार्बन जो आहे तो डबली बॉन्डेड होता. सिमिलॅरिटी डबल बॉन्ड आहे दोघांमध्ये पण. ओके, सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. लेट मी गिव्ह यू वन मोर एक्झाम्पल. अगेन दिस इज अ बेन्झीन रिंग. नो, दिस इज नॉट अ बेन्झीन रिंग, दिस इज सायक्लोहेक्सेन. ओके, याला मी एक काम करतो, हॅलोजन ॲटम अटॅच करतोय. ओके, आणि इथे डबल बॉन्ड देतो मुद्दाम. आता परत बघा, इथे एक कार्बन असेल, इथे एक कार्बन असेल, तर या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे कुठला कार्बन असेल, sp2, आणि या कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच आहे, हॅलोजन. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, विनिलिक हॅलाइड. ओके, सो फॉलोड, दिस इज नथिंग बट द फोर्थ इम्पॉर्टंट टाइप. आणि आता दोन टाइप्स रिमेनिंग आहेत, ते दोन टाइप मी पटकन तुम्हाला सांगून देतो. ओके, सो लेट अस सी द फिफ्थ इम्पॉर्टंट टाइप ऑफ monohalogen derivatives of alkanes. So next is nothing but halo, okay, alkynes. halo alkynes. आता अल्काइन्स आलं म्हटल्याबरोबर पटकन तुम्हाला समजायला पाहिजे की इथे कार्बन कार्बन कुठला बॉन्ड असेल, ट्रिपल बॉन्ड. आणि ट्रिपल बॉन्ड कार्बन कार्बन आला म्हणजे हायब्रिडायझेशन कुठलं असतं, sp2 हायब्रिडायझेशन. लेट अस टेक वन एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो एक्झाम्पल विल बी लाईक दिस, CH ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड X. आता बघा, या कार्बनला हॅलोजन डायरेक्टली अटॅच आहे, आणि हा कार्बन या कार्बन बरोबर कुठला बॉन्ड तयार करतोय, ट्रिपल बॉन्ड. म्हणजे थोडक्यात हा कुठला कार्बन असायला हवा, दिस इज sp hybridized carbon. Okay, so it is very simple. Halogen atom is bonded to which carbon atom, which is sp hybridized. आणि हे जे दोन कार्बन्स आहेत, म्हणजे जो sp hybridized कार्बन आहे, कंपल्सरी याच्यामध्ये कुठला बॉन्ड असला पाहिजे, ट्रिपल बॉन्ड. सो दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज हॅलो अल्काइन्स. ओके, आणि एक लास्ट कॅटेगरी याच्यामध्ये आहे, म्हणजेच टाइप नंबर 6, विच इज कॉल्ड ॲज ॲरिल हॅलाइड्स. ओके, किंवा यांनाच आपण बोलतो हॅलो ॲरिन्स. ओके, हॅलो ॲरिन्स. नाउ व्हॉट इज दिस इन पर्टिक्युलर, ॲरिल हॅलाइड्स किंवा हॅलो ॲरिन्स. आता याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल, ॲरिल किंवा ॲरिन वर्ड आला म्हणजे इट इज अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन. म्हणजे इथे अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन येणार आहे. तर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन मध्ये बेस्ट अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन इज नथिंग बट बेन्झीन रिंग. ओके, बेन्झीन रिंगला जर तुम्ही हॅलोजन ॲटम अटॅच करून टाकला तर देअर इज दिस पर्टिक्युलर कंपाऊंड विच इज फॉर्म इज कॉल्ड ॲज ॲरिल हॅलाइड, किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, हॅलो
arenes. Okay, I will give you one more example of this particular. Okay, we can give more examples. So one more example I will give you. So this is again a benzene ring. Okay, so here CH3 is attached, which is this particular compound. If CH3 म्हणजे मिथिल ग्रुप जर बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर वी कॉल इट ॲज अ टॉलिन. ओके, सो दिस इज नथिंग बट अ टॉलिन. आणि याला जर तुम्ही कुठेही हॅलोजन अटॅच करून टाकला तर इट बिकम्स ए हॅलो एरिन और एरिल हॅलाइड. याच पद्धतीने इफ अगेन देर इज अ बेन्झीन रिंग. ओके, बेन्झीन रिंगला जर आपण अटॅच केला NH2 म्हणजे अमाइन ग्रुप, तर या पर्टिक्युलर कंपाऊंडला काय बोललं जातं? वी कॉल इट ॲज अ ॲनिलिन. ओके, आणि याला कुठल्याही पोझिशनला ऑर्थो मेटा पॅरा कुठे पण तुम्ही हॅलोजन ॲटम अटॅच करा, सो इट बिकम्स एरिल हॅलाइड किंवा हॅलो एरिन्स. ओके, होप सो की मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन हे तुम्हाला सगळ्यांना समजलेलं असेल. आता रिॲक्शन्स आपल्याला स्टार्ट करायच्या आहेत या चॅप्टरच्या. बट बिफोर रिॲक्शन्स एक व्हिडिओ मी आणखी अपलोड करणार आहे जो रिॲक्शन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचा आहे, आणि तो म्हणजे नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, सो नॉमेनक्लेचरचा नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. आणि एक सर्वांना विनंती आहे की जे लोक माझा व्हिडिओ बघताय त्यांनी माझं चॅनल हे जरूर सबस्क्राईब करा, कारण खूप सारे व्हिडिओज आणखी इथे येणार आहेत. आणि कमेंटमध्ये तुम्ही मत नोंदवा तुमचं जे काय कमेंट असेल, की काही चुकीच्या गोष्टी तर इथे होत नाहीये किंवा काय तुमचे एक्सपेक्टेशन असतील. ओके, किंवा काही प्रॉब्लेम असेल, साऊंडचा प्रॉब्लेम असेल, व्हिडिओ डिस्प्लेचा प्रॉब्लेम असेल, तर तो सगळ्यांनी मला तुम्ही सांगा. ओके, सो आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. थँक्यू.